हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अमेरिकेचा इराणच्या खर्ग बेटावर हल्ला, लष्करी तळांचं मोठं नुकसान, हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यास तेल साठ्यांवरही हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। राज्यात गॅस वितरण केंद्रांसमोरील रांगा आजही कायम, अनेक ठिकाणी तक्रारींचा पाऊस तर फोनही बंद असल्याचं समोर। गॅस सिलेंडरवरून देशात जोरदार राजकारण, फडणवीस आणि मोदींचा काँग्रेसवर निशाणा। राज्यात अनेक ठिकाणी गॅसचा काळा बाजार, भिवंडीत 84 सिलेंडर जप्त तर भंडाऱ्यात 3 ठिकाणी कारवाई। जळगावमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, थेट पोलीस स्थानकातच हाणामारी। लडाखमधील कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची नजरकैद तात्काळ रद्द करण्याचे आदेश, गृह मंत्रालयानं एनएसए अंतर्गत केलेली नजरकैद रद्द। सीएनबीसी टीव्ही 18 इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्समध्ये आयसीसी अध्यक्ष जय शहांचा सत्कार, टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमारचाही सत्कार। सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचा दर 2000 तर चांदीचे दर 5000 घसरले। सोनं प्रति तोळा जीएसटी सह 1,59,000 तर चांदीचे दर 2,65,000 रुपयांवर। आणि कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसानं पिकांच्या नुकसानीची शक्यता। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विशाल परदेशी, आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। चला सुरुवात करूयात आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या बातमीने। अमेरिका आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करताना दिसतंय। अमेरिकेनं इराणच्या तेल वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खुर्ग बेटावर जोरदार बॉम्ब वर्षाव केलाय। इथल्या इराणच्या सैन्य तळांनाच लक्ष्य करण्यात आलं, कोणत्याही तेल साठ्यांना टार्गेट केलं नाही असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय। मात्र अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे। अमेरिकेचा इराणच्या खर्ग बेटावरती हल्ला, तेल साठ्यावरही हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाला 2 आठवडे झाले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या अनेक शहरांना लक्ष्य केलं जात आहे, तर आखातातील अमेरिकेच्या तळांना इराणकडून लक्ष्य केलं जात आहे। अशातच अमेरिकेनं इराणवरचे आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत। अमेरिकेनं इराणचा सर्वात जास्त मोठा तेल साठा ज्या बेटावर असतो त्या खर्ग बेटावरील इराणच्या लष्करी केंद्रांवर बॉम्ब वर्षाव केलाय। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार केल्यानंतर इराणची सर्वात महत्त्वाची तेल केंद्र असलेल्या ठिकाणांना अर्थात खर्ग बेटांना अमेरिकेनं लक्ष्य केलंय। दरम्यान ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं मध्य पूर्वेच्या इतिहासात सर्वात शक्तिशाली असा बॉम्ब वर्षाव केला। इराणचं क्राऊन ज्वेल अशी ओळख असलेल्या खर्ग बेटावर हा हल्ला केला। जगाला माहीत असल्यापेक्षा आमची शस्त्रास्त्र जास्त शक्तिशाली आणि अचूक आहेत। काही कारणास्तव आम्ही खर्गमधल्या तेल साठ्यांवर हल्ला केला नाही। हॉर्मुझ सामुद्रधुनीत काही अडथळा निर्माण केला तर माझ्या विचाराचा तात्काळ पुनर्विचार करेन। इराणकडे कधीच अण्वस्त्र नव्हती आणि आताही नाहीत। ते अमेरिकेला धमकावू शकत नाहीत। खामेनी राजवटीतील लोकांनी शस्त्रास्त्र खाली ठेवावीत आणि उरलं सुरलं इराण वाचवावं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय।
big hits today, a lot of big wins today, as you probably have heard militarily. And I think it's going very well and very good control. इराण हा तेल संपन्न देश आहे. जगातील अनेक देशांमध्ये इराणकडून तेल पुरवठा केला जातोय. अशातच इराणमधील खर्ग बेटाचं इराणसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. खर्ग बेटावरील पाईपलाईन समुद्रमार्गे इराणच्या काही सर्वात मोठ्या तेल आणि वायू क्षेत्रांशी जोडल्या गेल्या आहेत. इराणच्या मुख्य भूमीपासून खर्ग बेट ही 25 किलोमीटर अंतरावर आहेत. खर्ग बेटावरून इराणची 90% कच्च्या तेलाची निर्यात होते. खर्ग बेट ही इराणची अर्थव्यवस्था आणि तेल उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. इथे मोठ्या प्रमाणात तेल साठवण सुविधा आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती खर्ग बेटाचं इराणसाठी मोठं महत्त्व आहे. आणि आता जेव्हा खूप मोठा हल्ला अमेरिकेने केला आहे, त्यांनी असं क्लेम केलं आहे की आम्ही फक्त सध्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती अटॅक केला आहे, आम्ही ऑइल इन्स्टॉलेशनला आम्ही हात नाही लावला आहे. पण ही एक खूप मोठी बाब आहे, कारण ह्याच्यामुळे इराणला खूप मोठं नुकसान झालेलं आहे. इराण आणि अमेरिकेतलं हे युद्ध काही दिवसात संपेल असं वाटलं होतं. मात्र इराणनेही जोरदार प्रतिकार सुरू केल्यानं हे युद्ध लवकर संपणार नसल्याची चिन्ह आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनीही अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली आहे. I can't tell you that. I mean, I have my own idea, but what good does it do? It'll be as long as it's necessary. They've been decimated. Their country's in bad shape. The whole thing is collapsing. इराण आणि अमेरिकेतील युद्धामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इराणसोबतच हे युद्ध पुढील काही दिवसात आणखी भीषण होणार अशी चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पुढे बघूयात, इराणचे सुप्रीम लीडर यांच्या संदर्भात एक नवी बातमी सध्या जगभरात गाजते. मोजतबा खामेनी कुठे आहेत आणि ते कोमात आहेत का, हे दोन प्रश्न विचारले जात आहेत. त्यातच अमेरिकेनं मोजतबा खामेनींसह इतर 9 वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी माहिती देणाऱ्याला तब्बल 80 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. मोजतबा खामेनींच्या नेतृत्वात इराणनं युद्धात अमेरिका आणि इस्रायलला अनेक आघाड्यांवर मात दिली आहे. अली खामेनींच्या मृत्यूनंतरही इराण खचला नाही. मोजतबा खामेनींना इराणला तितकंच आक्रमक ठेवण्यात यश आलं. पण आता मोजतबा खामेनींच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच मोजतबा खामेनी इराणमध्ये सार्वजनिकरित्या दिसलेलेच नाहीत. परिणामी मोजतबा खामेनी नेमके कुठे आहेत असा प्रश्न निर्माण झालाय. एका हल्ल्यात मोजतबा खामेनींचा पाय तुटल्याची बातमी आली होती. त्यानंतर खामेनी कोमात आहेत का यावरूनही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. इराणमध्ये सुप्रीम लीडर हा राष्ट्राध्यक्षापेक्षा अधिक शक्तिशाली असतो. सगळ्या सुरक्षा यंत्रणा, धार्मिक नेतृत्व आणि लष्करी संघटनांवर सुप्रीम लीडरचा प्रभाव असतो. त्यामुळे मोजतबा खामेनी जर कोमात असतील तर इराणची चिंता वाढू शकते. इस्रायल अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर मोजतबा खामेनी जखमी झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये ते कोमात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र इराण सरकारनं या सगळ्या बातम्या अफवा असल्याचं म्हटलंय. मात्र मोजतबा खामेनी सार्वजनिकरित्या दिसत नसल्यानं चर्चांना उधाण आलंय. दरम्यान इराण विरोधातल्या संघर्षात आता अमेरिकेनंही मोठी चाल खेळली आहे. इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनींसह इतर 9 वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी माहिती देणाऱ्याला अमेरिकेनं तब्बल 80 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. इराणचे गुप्तचर विभागाचे मंत्री इस्माईल खातीब, डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ अली असगर हेजाजी, मेजर जनरल याह्या रहीम सफावी, इंटिरियर मंत्री इस्कंदर मोमेनी आणि सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरी अली लारीजानी यांची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलंय. रिपोर्ट्स अमेरिकेला आणि इस्रायलला त्यांचं तंत्र आहे हे नेहमी मिळत राहतात. पण जग जाहीर करणं आणि म्हणणं की यांच्यामुळे पूर्ण जगामध्ये दहशतवाद पोचतो आहे, हे एक आणखीन तऱ्हा आहे तिथल्या लोकांच्याकडनं बंड उठवायला, की जेव्हा
हाय लेवलचं प्राईसचं आमिष दाखवलं जातं तेव्हा कोणी ना कोणी ॲक्च्युअल लोकेशन त्यांना इन्फॉर्म करेल आणि त्यांना टार्गेट करून त्यांना न्यूट्रलाइज करता येईल. म्हणून हा अमेरिकेचा एक मोठा डाव आहे. अमेरिकेनं इराणवर गंभीर आरोप केलाय. इराणची लष्करी संघटना इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स जगभरामध्ये दहशतवादी नेटवर्क राबवत असल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. IRGC जागतिक पातळीवर छुप्या युद्धाला प्रोत्साहन देत असल्याचाही आरोप अमेरिकेनं केलाय. त्यामुळेच अमेरिकेनं IRGCला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय. अमेरिकेनं जाहीर केलेलं हे बक्षीस केवळ व्यक्तींच्या विरुद्ध नाही, तर हा इराणच्या सत्ता केंद्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न मानला जातो. आधीच तणाव असताना हा निर्णय परिस्थिती आणखी चिघळवू शकतो. इतकंच नाही तर सिरिया, लेबनॉन आणि येमेनमध्ये संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. जगातील मोठा तेल पुरवठा मध्य पूर्वेतून होत असल्यानं तणाव वाढल्यास तेलाचे दर वाढू शकतात. एकंदरीतच मोज्तबा खामेनी कोमात आहेत की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र अमेरिकेचा निर्णय जगाच्या राजकारणावर आणि जागतिक सुरक्षेवर मोठा परिणामकारक ठरू शकतो. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी. युद्धात होरपळणाऱ्या इराणनं जगाला इंधन पुरवठा करणाऱ्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आणि यामुळे जगभरातील अनेक देशांना याचा फटका बसतोय. त्यामुळे जागतिक पातळीवर इंधनाचे दर तर वाढलेले आहेतच. अशातच भारताला दिलासा देणारी एक बातमी समोर आली. 2 भारतीय जहाजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनी पार करत भारताच्या दिशेनं प्रवास सुरू केला आणि त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला. इराणचा भारताला मोठा दिलासा. भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी. 2 जहाज लवकरच दाखल होणार. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. अशातच इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग रोखत संपूर्ण जगाची कोंडी केली होती. युद्धात इराणनं याच होर्मुझच्या सामुद्रधुनीचा शस्त्र म्हणून वापर सुरू केला. त्याचबरोबर होर्मुझ जवळ असलेल्या काही तेलवाहू जहाजांना सुद्धा इराणनं लक्ष्य केलं होतं. यामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली होती. अशातच भारताला मोठा दिलासा मिळालाय. भारताचा ध्वज असलेल्या शिवालिक आणि नंदादेवी या 2 जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमधनं जाण्याची परवानगी मिळाली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ के वेस्ट में पर्शियन गल्फ में 24 भारतीय फ्लैग वेसल्स थे. उसमें से 2 वेसल शिवालिक और नंदा देवी, ये भारतीय इंडियन फ्लैग वेसल थे. शिवालिक और नंदा देवी ये LPG कैरी करते हैं, LPG कैरियर्स हैं. इन्होंने आज अर्ली मॉर्निंग, देर रात में अर्ली मॉर्निंग स्ट्रेट ऑफ होर्मुझ क्रॉस किया सेफली और ये भारतवर्ष की तरफ बढ़ रहे हैं. होर्मुझची खाडी पार करून या दोन्ही जहाजांनी भारताच्या दिशेनं प्रवास सुरू केलाय. ही दोन्ही जहाजं लवकरच भारतातल्या बंदरात दाखल होणार आहेत. इनमें करीब 92,700 मेट्रिक टन LPG है और इनका अराइवल पोर्ट मुंद्रा और कांडला होगा और इनकी एक्सपेक्टेड अराइवल डेट्स 16 मार्च और 17 मार्च होंगी क्रमानुसार. पण ही होर्मुझची खाडी पार करणं भारतीय जहाजांसाठी का महत्त्वाचं होतं पाहूया. जगाच्या नकाशावर पर्शियन खाडीला अरबी समुद्राला जोडणारं प्रवेशद्वार आहे. या होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण तर दक्षिणेला ओमान आणि UAE हे 2 देश आहेत. समुद्रातलं हे अंतर जवळपास 161 किलोमीटर इतकं आहे. तर या सामुद्रधुनीची रुंदी केवळ 33 किलोमीटर इतकीच आहे. या खाडीमध्ये समुद्र उथळ आहे आणि त्यामुळे मोठ्या जहाजांना केवळ 3 किलोमीटर रुंदीच्या परिसरातनं मार्ग काढावा लागतो. आणि म्हणूनच होर्मुझची सामुद्रधुनी जगातली सगळ्यात संवेदनशील मानली जाते. अशामध्येच
इराणनं तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर बंदी घातली आणि इंधनाची वाहतूक ठप्प झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सध्या भारताची 22 जहाजं आहेत. तदनुसार पर्शियन गल्फ में अब 22 इंडियन फ्लैग वेसल हैं, जिसपे 611 सी फेयरर्स हैं, और हम और डीजी शिपिंग मंत्रालय भी और डीजी शिपिंग भी इन सभी इंडियन फ्लैग वेसल्स की और उन फ्लैग वेसल्स पे जो भारतीय नाविक हैं उनकी क्लोजली हम सिचुएशन को मॉनिटर कर रहे हैं, शिप ओनर्स के साथ, आरपीएसएल एजेंसीज के साथ और इंडियन मिशंस के साथ. आखाती देशामध्ये युद्धामुळे जगभरात तेल संकट गडद होत असताना इराणनं भारताबाबत एक मोठं वक्तव्य केलंय. भारत हा आपला जुना मित्र आहे, त्याला सुरक्षित मार्ग देण्याची तयारी असल्याचे संकेत इराणनं दिले. काही दिवसांपूर्वी होर्मुझ मार्ग पार करत सुमारे 1.5 लाख टन कच्च्या तेलानं भरलेले हे जहाज मुंबईमध्ये पोहोचले होते. लायबेरियाचा झेंडा लावलेले शेनलॉंग जहाज इराणच्या संभाव्य हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सिग्नल सिस्टीम बंद करून प्रवास करत भारतात दाखल झालं. त्यानंतर आता शिवालिक आणि नंदादेवी ही 2 जहाजं होर्मुझची सामुद्रधुनी पार करत भारताकडे निघाली आहेत. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. आता यानंतर बघूयात गॅस सिलेंडरवरून जोरदार राजकारण सुरू झालं. गॅस सिलेंडरवरनं काँग्रेस जाणीवपूर्वक भीती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काँग्रेसवर निशाणा साधलाय, तर खोटे आरोप करून भाजप जबाबदारी टाळू शकत नाही असा पलटवार काँग्रेसने केलाय. राज्य आणि देशभरात मागील आठवड्यापासून गॅस सिलेंडरसाठी रांगा लागत आहेत. बुकिंग होत नाही आणि गॅस मिळत नाही असा आरोप नागरिकांकडून केला जातोय. एजन्सीवाले म्हणतात 25 सिलेंडर येणार आहेत. माणूस दवाखान्यात उभा आहे ना, असं गॅसला उभं केलं जाईल. बुकिंग बाबतचे बदलणारे नियम त्रासदायक असल्याचं ग्राहकांनी म्हटलंय. पूर्णपणे ऑनलाईन बुकिंग बंद आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील काही भागात घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यात उशीर होत असल्याचं पाहायला मिळतंय. सिलेंडरच्या वितरणात विलंब होत असल्यानं गॅस टंचाईची चर्चा सुरू झाली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर लोकांमध्ये भीती पसरवण्याचा आरोप केलाय. अशी परिस्थिती निर्माण करणं देशासाठी विघातक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. काही पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी रांगा लावाव्या असा प्रयत्न करतोय. केंद्र सरकारने, गॅस कंपन्यांनी, सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही. जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाहीये. काँग्रेसनं गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन केलं. चुलीवर भाकरी थापून सरकारचा निषेध करण्यात आला. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावरही उतरले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आसाममधील सभेत काँग्रेसवर टोप दागली. सिलेंडरवरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला विजन नसल्याची घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. इस समय कांग्रेस से उम्मीद थी कि वो एक जिम्मेदार राजनीतिक दल की भूमिका निभाए, लेकिन कांग्रेस देश हित के इस महत्वपूर्ण काम में भी फिर एक बार फेल हो गई. कांग्रेस पूरी कोशिश कर रही है कि देश में पैनिक क्रिएट हो, देश मुश्किल में फंस जाए और उसके बाद कांग्रेस भर भर कर मोदी को गाली दे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा काँग्रेसनं जोरदार समाचार घेतला. जर गॅस सिलेंडरची टंचाई नाही तर मग सामान्य नागरिक रांगेत का उभे आहेत? त्यांना सिलेंडर का मिळत नाही असे थेट प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केले. जबाबदारी घ्यायला भाजप कधी शिकणार असा वर्मी लागणारा राजकीय घावही काँग्रेसनं केला.
सरकारकडून टंचाई नसल्याचा दावा केला जात असताना नागरिकांना सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचंही चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळे जोरदार राजकारण पेटलंय. जोपर्यंत नागरिकांना घरपोच सिलेंडर मिळणार नाहीत तोपर्यंत रांगा आणि राजकारणही सुरूच राहील. गाडी जाऊ देणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. राज्यात एकीकडे गॅसचा तुटवडा असताना दुसरीकडे गॅसचा काळा बाजार करण्यात येतोय. होय, काळा बाजार. भिवंडीतील वडपे इथे गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस आला आणि यावेळी जिल्हा नियंत्रण शिधा विभागाने धाड टाकत 84 सिलेंडरसह 3 टेम्पो जप्त केलेले आहेत. टेम्पो आणि एका छोट्या गाडीतून बेकायदेशीरपणे गॅसची विक्री केली जात असताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 2 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भंडाऱ्यात हॉटेल आणि खानावळींवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत व्यावसायिक कामासाठी शासन अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. एकूण 3 ठिकाणी कारवाई करत 8 सिलेंडर जप्त करण्यात आलेत. प्रत्येक सिलेंडरची काळाबाजारी होत आहे आणि जे सिलेंडर आहेत ते जादा दराने म्हणजे किमतीपेक्षा अनावश्यक जास्त किमतीने ते विकणार आहेत आणि विकतात अशी आम्हाला खबर भेटली होती. त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली आणि इथे आम्हाला 3 टेम्पो आढळलेत. त्या टेम्पोमध्ये आम्हाला एकूण 84 सिलेंडर आढळून आले. त्याच्यामध्ये विविध कंपनीचे आहेत म्हणजे जसं की भारत गॅस, HP कंपनीचे, गो गॅस आणि गॅस वन. तर हे आम्ही सर्व सिलेंडर जप्त केलेले आहेत. मुंबईच्या रोजच्या वापरातील असलेला पावही आता मुंबईकरांच्या ताटातून गायब होण्याच्या मार्गावरती आहे. मुंबईतील 70% बेकरी बंद झालेल्या आहेत. वरळीतील तब्बल 3 बेकरी बंद झाल्यात आणि याला कारण आहे गॅसचा तुटवडा. म्हणजे आता परिस्थिती गॅस आजचा दिवस पुरेल एवढाच गॅस माझ्याकडे शिल्लक आहे. आता आजचा संपल्यानंतर उद्यापासून मला बंद करण्याचीच पाळी आहे ते आणि काहीच दुसरा ऑप्शनच नाही माझ्याकडे. ज्या दिवसापासून कमर्शियल सिलेंडर बंद झाला ना म्हणजे यायचा बंद झाला त्या दिवसापासून मी बाकीचा माल मिठा माल बंद करून टाकला सगळं. म्हणजे उदाहरणार्थ की घारी, बटर, टोस्ट, नान कटाई ह्या वस्तू मी बंदच केल्या ॲक्च्युली त्या दिवसापासून. फक्त पाव ही अशी जीवनावश्यक वस्तू आहे की सगळ्यांना त्याची जरूरत आहे म्हणून फक्त पावाचं उत्पादन मी चालू ठेवलं आहे. बेकरीज उत्पादनाला तर द्यायलाच पाहिजे कारण अनेक लोक असे आहेत की संध्याकाळच्याला चहा पाव खाऊनही झोपतात. आपण म्हणतो मुंबई उपाशी राहत नाही, ती ह्या पद्धतीने राहत नाही. अगदी 4 नानकटाई आणि चहा घेऊनही झोपणारी लोक आहेत. 2-4 पाव खाऊन, एक साधा वडा घेऊन, एक चहा घेऊन आपलं रात्रीचं जेवण त्या अशा पद्धतीने करणारे आहेत. सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीला ब्रेक लावल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना सर्वात मोठा फटका बसला. गॅस सिलेंडर अभावी हॉटेल व्यावसायिकांनी अनेक पदार्थ आपल्या मेन्यूतून बाद केलेत. तसंच त्यांनी पदार्थांच्या दरातही वाढ केलेली आहे. त्यामुळे खवय्यांच्या खिशाला झळ बसली आहे. समोसा, कचोरी, चना पोहे हे सर्वांच्या आवडीचे पदार्थ आता भाव खात आहेत. नागपूरमधील प्रसिद्ध श्रद्धा समोसा सेंटरच्या मालकानंही आता पदार्थांच्या दरात वाढ केली आहे. समोसा, कचोरी, बटाटा वडा, पालक वडा, चना पोहे अशा सर्वच पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. आधी मी घेतले होते 15 रुपयांनी, आता 20 रुपयांनी घेते. बरं, ही तुम्हाला परवडणारी दरवाढ आहे? 5 खूप छान, खूप छान. दरवाढ झालेली आहे, तुम्हाला परवडणार आहे? हां, ठीक आहे ना, चालणार ना. आता एवढ्या मागे एवढं चालणारच आहे ना, चालणार आहे. रेट तो बड़े हैं और नहीं बढ़ना चाहिए कि पर अब क्या कर सकते हैं. LPGचा तुटवडा झालेला आहे. अजून इनडायरेक्टली सगळं काही महाग झालेलं आहे म्हणून आम्ही रेट वाढवलेला आहे. कॉस्टिंग पण वाढलेली आहे, आम्हाला पुरत नाही आहे म्हणून आम्ही रेट वाढवलेले आहे. बरं, तुम्हाला LPGची किती मागणी असतं, किती पुरवठा होत आहे तुम्हाला आता ते माहीत आहे का? आम्हाला डेली 6 ते 7 LPG सिलेंडर लागतात पण आता काही पण मिळत नाही आहे. ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन केलेलं आहे पण ते पण बरोबर नाही आहे म्हणून आमची रिक्वेस्ट एवढीच आहे की नॉर्मल झाली पाहिजे. जगभरातील साई भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई संस्थानलाही व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्याची झळ बसली आहे. शिर्डी साई भक्तांसाठी लाडूच्या प्रसादाची विक्री केली जाते. मात्र सध्या प्रत्येक भाविकाला केवळ 1 लाडू पाकिट देण्याचा निर्णय संस्थाननं घेतला आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई संस्थानने प्रसादालयातील भोजन व्यवस्थेत देखील मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. यापुढे प्रसाद भोजनात 2 भाज्यांऐवजी 1च भाजी तसंच डाळ भाताऐवजी तांदळाची खिचडी दिली जाणार आहे.
त्याच्यामध्ये यापूर्वी आपण 2 भाज्या देत होतो, आता एकच भाजी आजपासून सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे डाळ भात ऐवजी आपण खिचडी किंवा पुलाव असंही आपण सुरू केलेलं आहे. यापूर्वी आपण लाडू प्रसाद जो आहे जेवढा पाहिजे तेवढा आपण देत होतो, परंतु आता आपण एका भक्ताला एकच लाडू प्रसाद हा सुरू केलेला आहे. आता बघूयात तुम्हा आम्हा सगळ्यांना सावध करणारी बातमी. लिफ्टचा वापर करताना क्षणभराचं दुर्लक्ष ही किती धोकादायक ठरू शकतं याचा थरकाप उडवणारा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आलाय. लिफ्टचा दरवाजा बंद होत असताना एका चिमुकलीचा हात दरवाजात अडकला आणि काही क्षणांसाठी सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने बराच वेळ प्रयत्न करून या चिमुकलीचा हात सुरक्षित बाहेर काढला गेला. या सगळ्या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला. पाहूयात हा रिपोर्ट. लिफ्टमधून जाताना सावधान, चिमुकलीचा हात अडकला, काळजाचा ठोका चुकला. पिंपरी चिंचवडमध्ये अनर्थ टळला. पिंपरी चिंचवडच्या दिघीमधील एका गृहनिर्माण सोसायटीतील ही दृश्य आहेत. 5 जण या लिफ्टमधून इमारतीच्या वरच्या मजल्यावर जात होते. लिफ्ट इच्छित मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद होऊ लागला. यावेळी चिमुकलीने सहज आपला हात दरवाजावर ठेवला होता. काही कळण्याच्या आतच त्या चिमुकलीचा हात दरवाजा आणि लिफ्टच्या गॅपमध्ये अडकला. हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमधील महिलेसह उपस्थित रहिवासी गोंधळून गेले. ती चिमुकली वेदनेने रडू लागली, तर तिथं असलेल्यांनी तिचा हात दरवाजातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. लिफ्टचा दरवाजा बंद होणार नाही याची खबरदारी घेतली. त्याच वेळी एका रहिवाशानं लिफ्टचा विद्युत पुरवठा खंडित केला. बराच वेळ या चिमुकलीचा हात बाहेर काढण्यासाठी संघर्ष सुरू होता. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या चिमुकलीचा हात बाहेर काढण्यात यश आलं. रहिवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला. ते लिफ्ट थांबल्यानंतर ह्या फटीमध्ये त्या चिमुरडीचा हात अडकला होता. आता जेव्हा लिफ्टची दारं बंद होतात आणि उघडतात तेव्हा इथे फट असायला नको, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले का हा प्रश्न या अपघाताच्या निमित्तानं उभा राहिला. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लिफ्ट बाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका लहान मुलीने दाखवलेल्या विलक्षण धैर्यामुळे 2 चिमुकल्यांचे प्राण वाचले. लिफ्टचे दरवाजे अचानक बंद होऊ लागले होते, त्यामुळे आत 2 लहान चिमुकले अडकणार होते. पण त्याच वेळी एका चिमुकलीने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे त्या चिमुकल्याचा जीव वाचला. एकूणच लिफ्ट वापरताना विशेषतः लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. त्यामुळे लिफ्टचा वापर इमारतीत राहणाऱ्या लोकांच्या सोयी करताय, पण कधी कधी ती कशा प्रकारे धोकादायक ठरू शकते हे देखील या घटनेनंतर लक्षात येतं. त्यामुळे सावध राहा. लहान मुलांना घेऊन लिफ्टमधनं जाताय तर मुलांची काळजी घ्या. चला, यानंतर देखील वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. याकरता आपण जाऊयात माझ्या सहकारी मृगा यांच्याकडे. धन्यवाद विशाल. पुढे आपण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. अमेरिकेचा इराणच्या खर्ग बेटावर हल्ला, लष्करी तळाचं मोठं नुकसान, होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यास तेल साठ्यांवरही हल्ला होऊ, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. राज्यात गॅस वितरण केंद्रासमोरच्या रांगा आजही कायम, अनेक ठिकाणी तक्रारींचा पाऊस तर फोनही बंद असल्याचं समोर. गॅस सिलेंडरवरून देशामध्ये जोरदार राजकारण, फडणवीस आणि मोदींचा काँग्रेसवर निशाणा. राज्यात अनेक ठिकाणी गॅसचा काळा बाजार, भिवंडीत 84 सिलेंडर जप्त तर भंडाऱ्यात 3 ठिकाणी कारवाई. जळगावात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, थेट पोलीस स्थानकातच हाणामारी. लडाखमधले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची नजरकैद तत्काळ रद्द करण्याचे आदेश. गृह मंत्रालयानं NSA अंतर्गत केलेली नजरकैद रद्द. सोनम वांगचुक यांना सप्टेंबर 2025 मध्ये झाली होती अटक. CNBC TV 18 इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्समध्ये ICC अध्यक्ष जय शहांचा सत्कार. टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमारचाही सत्कार.
सोन्या चांदीमध्ये मोठी घसरण. सोन्याचा दर 2,000 चांदीचे दर 5,000 घसरले. सोनं प्रतितोळा जीएसटीसह 1,59,000 चांदीचे दर 2,65,000 रुपयांवर. कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यांमुळे आलेल्या पावसानं पिकांच्या नुकसानीची शक्यता. महत्वाची बातमी आहे. आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि त्याचा फटका आता निर्यातीला बसतोय. साधारण 2 ते 2,500 कंटेनर अडकलेले आहेत. त्याच्यामुळे केळी व्यावसायिक आणि शेतकरी यांना मोठं नुकसान सोसावं लागतंय. JNPA बंदरामध्ये गेली 2 आठवडे झाले 500 ते 600 केळीचे कंटेनर अडकलेले आहेत. कदाचित हे जर अशी परिस्थिती राहिली जे आपली आता जी केळीचा जो निर्यातीचा विषय आहे हा खूप गंभीर विषय आहे की याच्या रिलेटेड काय होणार, म्हणजे फ्युचरच्या रिलेटेड एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आता साधारणतः जर आपण म्हटलं की जवळपास जे आहे की पुढच्या डेस्टिनेशनपासून जे ट्रान्झिटमध्ये आहे, पोर्टमध्ये आहे, कोल्ड स्टोरेजमध्ये आहे आणि होणारी जे पुढची जी निर्यात आहे तर त्याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे. आता पाहूया महाराष्ट्र विशेष. नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी एक धोरणात्मक निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार घरगुती वीज ग्राहकांना सौर ऊर्जेकडे वळवण्यासाठी महावितरणने निवासी रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत दरात मोठी कपात केली आहे. नव्या निविदेनुसार 1 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाची किंमत आता सुमारे 45,450 रुपये निश्चित करण्यात आली असून यामुळे ग्राहकांची सुमारे 15,000 रुपयांची थेट बचत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं. पुणे हे देशातील GCC कॅपिटल म्हणून उदयास येत असल्याचं नमूद करत मुख्यमंत्र्यांनी या पुलाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्याच्या मागणीला सहमती दर्शवली. नाशिक महानगरपालिकेनं भांडवली बाजारात ऐतिहासिक पाऊल टाकत आपल्या ग्रीन बॉन्डचं लिस्टिंग नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगिंग बेल वाजून हा सोहळा पार पडला आणि यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की नाशिकने एकाच वर्षात खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही माध्यमातून बॉन्ड जारी करून नवा आदर्श ठेवला. या निधीचा वापर प्रामुख्याने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा योजनांच्या सक्षमीकरणासाठी केला जाणार आहे. इन्सेंटिव्ह अर्बन चॅलेंज फंड या दोन्हीच्या माध्यमातून एक प्रकारे नाशिक महानगरपालिकेला हे पैसे बिनव्याजी मिळत आहेत. कुठलंही व्याज त्याला लागणार नाहीये. पर्यावरणाचं संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधण्यासाठी राज्य शासन मिशन मोडमध्ये 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आयोजित आंतरराष्ट्रीय ऑर्बोरिकल्चर परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की राज्यातील वनक्षेत्र 23% 33% नेण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाईल. यामध्ये डिजिटल ट्विन यासारख्या तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक वृक्षाचं आरोग्य आणि जीवनचक्र नोंदवलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या रोबोटिक्स आणि UAV फॅसिलिटीचं भूमिपूजन पार पडलं. आधुनिक युद्ध पद्धतीत ड्रोन आणि मानवविरहित प्रणालीचं महत्त्व वाढत असताना हा प्रकल्प भारताच्या संरक्षण क्षमतेला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारच्या विशेष संरक्षण आणि एरोस्पेस धोरणामुळे मिहान परिसरात तंत्रज्ञानाची मोठी परिसंस्था तयार झाली असून यामुळे आतापर्यंत 1.20 लाख लोकांना रोजगार मिळाला. राज्यातील 9 ते 14 वर्ष वयोगटातील सुमारे 9,84,000 मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचवण्यासाठी HPV प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं महत्त्वाचं आहे. महिलांचं आरोग्य चांगलं असेल तरच कुटुंब आणि समाज मजबूत राहतो या भावनेतून ही मोहीम राबवली जाते. अर्ली डिटेक्शन हा महत्त्वाचा पार्ट असतो
आणि आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण प्रतिबंधक करण्याची आवश्यकता आहे आजाराला, आणि म्हणून आपण ही HPV लस देणार आहोत. राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ग्रामीण भागातील महिलांना आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न ठेवता त्यांना निर्यात विषयक विशेष प्रशिक्षण दिलं जातं. यामुळे बचत गटांचा माल 7 समुद्रापार पोहोचण्यास मदत होणार आहे, अशी माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधान परिषदेत दिली. धान्याने निर्यात विषयक प्रशिक्षण महिलांना दिले जाते. राज्यामध्ये मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बचत गटांची नोंदणी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे 27 आणि 28 मार्च 2026 रोजी होणाऱ्या पल्स 2026 या जागतिक वैद्यकीय परिषदेचा कर्टन रेझर कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन इथे पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की या आयोजनामुळे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक जागतिक स्तरावर वाढेल. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी. यापुढे पाहूया आपला महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या. नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस पक्ष देशात भीतीचं वातावरण तयार करतोय. काँग्रेस हा देशाची प्रगती बघवत नाही अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. भारताला युद्धाच्या झळा बसाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असंही मोदी म्हणाले. काँग्रेसकडनं लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम सुरू आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. राज्यासह देशभरात गॅस सिलेंडरचं वितरण सुरळीत सुरू आहे. चिंता करायची काही कारण नाहीये. तणावाची स्थिती निर्माण करणं देशासाठी विघातक आहे असं सांगत फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. सध्या पुष्पा चित्रपटाच्या चर्चेची सुरुवात आहे, पण आम्हाला चित्रपटासारखं झुकेगा नाही म्हणायची गरज नाही, कारण आम्ही जन्मापासूनच कुणासमोर झुकलेलो नाही असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावलाय. सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये दाढीला खूप महत्त्व आहे. ज्यांच्याकडे दाढी त्यांच्याकडे सत्तेची सूत्र असं म्हणत सभेमध्ये एकच हशा पिकला. बिहारच्या बेगुसरायमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांचं हेलिकॉप्टर लँड होण्यापूर्वीच सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली आहे. हेलिकॉप्टर उतरण्याच्या ठिकाणी बैल शिरल्याची घटना घडली. यावेळी उपस्थित पोलिसांनी बैलाला पळवून लावलं आणि मोठा अनर्थ झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. धाराशिव महायुतीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची जीभ घसरली आहे. अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीनंतर मार्गदर्शन करताना गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका यावेळी केळी निर्यातीला बसलाय. साधारण 2 ते 2.5 हजार कंटेनर अडकलेले आहेत. त्यामुळे केळी व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जेनपेटी बंदरात गेली 2 आठवडे 500 ते 600 केळीचे कंटेनर अडकलेले आहेत. नांदेड शहरामध्ये नागरिकांना गॅस टंचाईची झळ बसली आहे. नागरिकांनी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावल्यात. ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नाही, तेव्हा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान गॅस संपल्यानं नागरिकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली. धाराशिवमध्ये मुबलक गॅस पुरवठा असल्याचं प्रशासनाकडनं कळतंय. मात्र दुसरीकडे घरपोच गॅस पुरवठा बंद झालेला आहे. त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची स्थिती आहे. अवैधपणे गॅस पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिक करतायत. सिलेंडरसाठी ठाण्यात सुद्धा मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. ठाण्याच्या घोडबंदर इथं उच्चभ्रू वस्तीत असलेल्या गॅस वितरण कार्यालयावर मोठी गर्दी झाली. विहंग हॉटेल हायलँड पार्क जवळ असलेल्या गॅस वितरण कार्यालयावर सुद्धा मोठी गर्दी झाली. बुकिंग वाढल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे आणि प्रशासनाच्या वतीनं असं सांगितलं जातंय. जळगावात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचं समोर आलंय. गैरप्रकारे गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांनी गोंधळून न जाण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. हेल्पलाईन नंबरवर तक्रार करायचंही आवाहन केलंय. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली. मात्र चुलीवर सगळेच पदार्थ बनवता येत नाहीत. अनेक पदार्थ हॉटेलच्या मेनू कार्डमधनं गायब झालेत. ही स्थिती लवकर सुधारली नाही तर हॉटेलला टाळं ठोकायची वेळ येईल असं हॉटेल मालकांनी म्हटलंय.
गॅस टंचाईमुळे गोंदियामधल्या हॉटेल चालकांवर संकट ओढवलंय. गोंदियाच्या रेलटोली इथल्या प्रसिद्ध कॉफी हाऊस हॉटेल बंद होण्याची वेळ आली आहे. हॉटेल चालकांना शेगडीचा वापर सुरू केलाय. डोसा, इडली, सांबर, वडा हे पदार्थ बंद केले गेलेत. बुलढाण्याच्या खामगावमध्ये शिवानी ब्रोकर्स इथं पार्ले बिस्किट बनवलं जातं. आता गॅस पुरेसा नसल्यानं चक्क कंपनी बंद करायची वेळ आली आहे. पार्ले कंपनीला दर दिवसाला 3 टन गॅस लागतो. मात्र आता गॅस उपलब्ध होत नसल्यानं कंपनी बंद करायची वेळ आली आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ याची शक्यता आहे. NCL अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी गेले 20 वर्ष LPGला पर्यायी इंधन म्हणून बायोमासपासून LPG प्रमाणेच डायमिथेन इथर हा गॅस यशस्वीपणे तयार केलाय. या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार याचा ज्वलनांक सुद्धा चांगला आहे आणि LPG पेक्षा जास्त उष्मांक या गॅसपासून मिळतो. येवल्यात गॅस टंचाईवर मात करत एका कारागिरानं भन्नाट शक्कल लढवली आहे. तुषार लाड नावाच्या कारागिरानं ऑइलवर चालणारी आगळी वेगळी शेगडी तयार केली आहे. तेलावर चालणारी शेगडी सध्या येवल्यामध्ये जोरदार चर्चेत आहे. हॉटेल व्यावसायिकांना ही शेगडी वरदान ठरतीये. गॅसची कमतरता, सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक चुलीवर स्वयंपाक बनवता लागलेले आहेत. त्यामुळे लाकडांची मागणी वाढली आहे. वखारीमध्ये लाकडांचे दरही वाढलेत. लाकडांच्या दरामध्ये प्रति किलो 5 रुपयांची वाढ झाली आहे. चिखलठाणा औद्योगिक परिसरामध्ये IT पार्क इथं सौर ऊर्जेचा वापर करून शालेय पोषण आहार बनवला जातोय. सौर ऊर्जेचा वापर करून दररोज 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी आता अन्न शिजवलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज आणि उद्या 2 दिवसीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा आयोजित केला गेलाय. या सोहळ्यासाठी आज पहिल्याच दिवशी जवळपास 2 लाख भाविकांनी हजेरी लावली. या भाविकांसाठी चुलीवर स्वयंपाक बनवला गेला. शिर्डीच्या साई मंदिरातल्या भोजन प्रसादामध्ये कपात झाली आहे. भोजन बनवण्यासाठी दररोज 1.5 टन गॅस खर्च होत असतो. साईबाबा संस्थानकडे केवळ 15 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे. त्यामुळे भोजन प्रसादामधल्या काही पदार्थ कमी केले गेलेत. साईबाबा संस्थानकडनं प्रसाद पाकिट विक्रीवर बंधनं घातली आहेत. गॅस संकटामुळे प्रसाद पाकिटाच्या विक्रीवर बंधनं आली आहेत. एका साई भक्ताला केवळ एकच प्रसादाचं पाकिट मिळणार आहे. त्यावेळेस आली एका विश्रांतीची. आम्ही लगेच परत येतोय. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.